नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गोविंद वाळके सर. माझ्या YouTube चॅनल मॅथराज अकॅडमी मध्ये आपले स्वागत करतो. आणि आज आपण पाहणार आहोत पुढचा प्रश्न आणि तो प्रश्न असा आहे, सॉल्व द इक्वेशन्स x + y + z = 1. दुसरं इक्वेशन असं आहे 2x + 3y + 2z = 2. अँड तिसरं इक्वेशन असं आहे ax + ay + 2az = 4. आणि या ठिकाणी a इज नॉट इक्वल टू 0, म्हणजे a हा 0 नाही असं सांगितलंय बाय इन्व्हर्जन मेथड. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे जे दिलेले तीन इक्वेशन आहेत त्यांना इन्व्हर्जन मेथड नुसार सॉल्व्ह करायचे. आणि या ठिकाणी तीन व्हेरिएबल आलेत x, y आणि z. तर बघा सोल्युशन. अगोदर आपण दिलेले इक्वेशन घेऊ. गिवन इक्वेशन्स आर पहिले इक्वेशन आहे x + y + z = 1. दुसरं इक्वेशन आहे 2x + 3y + 2z = 2. अँड तिसरं इक्वेशन आहे ax + ay + 2az = 4. हे आपल्याला दिलेले तीन इक्वेशन आहेत. आता याच्यानंतर हे जे इक्वेशन आहेत यांना आपल्याला मॅट्रिक्स फॉर्म मध्ये घ्यायचे. तर बघा, write these equations in matrix form. therefore मग इथं असं येईल ते मॅट्रिक्स फॉर्म मध्ये घ्यायचे आपल्याला इक्वेशन. इथं पहा, तर असं येईल. मग पहिला मॅट्रिक्स ए मॅट्रिक्स असतो आणि त्याच्यामध्ये प्रत्येक इक्वेशन मधले व्हेरिएबलचे कोएफिशियंट घेतो. पहिल्या इक्वेशनचे कोएफिशियंट, पहिल्या इक्वेशन मधल्या व्हेरिएबलचे कोएफिशियंट. तर या ठिकाणी असेल मग इथं आहे x चा 1, y चा कोएफिशियंट 1 आहे आणि z चा सुद्धा 1 आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या इक्वेशन मधले घेऊ आपण. या ठिकाणी x चा कोएफिशियंट 2 आहे, या ठिकाणी y चा कोएफिशियंट 3 आणि z चा कोएफिशियंट आहे 2. आणि शेवटच्या इक्वेशन मध्ये x चा कोएफिशियंट आहे a, y चा आहे a आणि z चा आहे 2a. अशा प्रकारे हा मॅट्रिक्स तयार झाला. त्याच्यानंतर दुसरा मॅट्रिक्स असतो त्याच्या गुणाकारामधला, तो असतो x, y आणि z या तीन व्हेरिएबलचा कॉलम मॅट्रिक्स घ्यायचा असतो आपल्याला. म्हणजे x, y आणि z आणि इक्वल टू या तिन्ही इक्वेशन मधले जे काही कॉन्स्टंट टर्म आहेत 1, 2 आणि 4 याचा आपल्याला कॉलम मॅट्रिक्स घ्यायचा असतो. म्हणजे या ठिकाणी येईल 1, 2 आणि 4. त्याच्यानंतर आपल्याला बघा हा जो मॅट्रिक्स मिळाला आहे तो या टाइपचा असतो. इट इज ऑफ द फॉर्म a into x = b, where या ठिकाणी a म्हणजे हा फर्स्ट मॅट्रिक्स. बघा a = 1, 1, 1. पहिल्या रो मध्ये 1, 1, 1 आहे. दुसऱ्या रो मध्ये 2, 3 आणि 2. तिसऱ्या रो मध्ये a, a आणि 2a आहे. कॉमा x हा जो मॅट्रिक्स आहे या ठिकाणी x म्हणजे हा मॅट्रिक्स कॉलम मॅट्रिक्स आणि त्याला आपण कोएफिशियंट मॅट्रिक्स सुद्धा म्हणतो. तर या ठिकाणी असेल मग x = x, y, z. अँड तिसरा मॅट्रिक्स आहे त्याला आपण b ने डिनोट करतो. म्हणजे b = असा असेल, b = 1, 2 आणि 4. 1, 2 आणि 4. आता आपल्याला काय, हा जो दिलेला मॅट्रिक्स ए आहे, मिळालेला मॅट्रिक्स ए आहे त्याचा आपल्याला इन्व्हर्स फाइंड करायचा आहे. जेव्हा आपण इन्व्हर्जन मेथडनं एखादा मॅट्रिक्सच्या एखाद्या काही इक्वेशन जर सॉल्व्ह करत असतो तर त्यामध्ये आपल्याला ए इन्व्हर्स फाइंड करावा लागतो. कारण हे जे इक्वेशन आहे याला आपल्याला ए इन्व्हर्सनं प्री मल्टिप्लाय करायचंय. तर बघा, लेट्स फाइंड ए इन्व्हर्स. आता ए इन्व्हर्स फाइंड करण्यासाठी आपल्याला त्याचा डिटर्मिनंट काढावा लागतो. कारण तो जो मॅट्रिक्स आहे त्याचा तो इन्व्हर्टिबल आहे किंवा नाही हे चेक करावं लागतं. तर बघा, देअरफॉर
डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू, डिटर्मिनंट मध्ये एलिमेंट येतील 1 1 1, त्याच्यानंतर 2 3 2 आणि ए आणि 2a. याला सॉल्व करून घेऊ आपण. बघा तर इथे येईल 1 गुणिले 3 गुणिले 2a, 3 दोन्ही 6a वजा 2 गुणिले a, 2a येईल. पुन्हा -1, हा -1 मध्ये हा -1 येतो. त्याच्यानंतर 2 गुणिले 2a 4a वजा a गुणिले 2 2a येतात. पुन्हा +1, प्लस मध्ये हा आपण 1 घेतो आणि तो रो आणि कॉलम सोडून दिल्यानंतर 2 गुणिले a याचा प्रोडक्ट 2a वजा a गुणिले 3 3a येतात. आता याला सॉल्व करू आपण. बघा 6a - 2a 4a येतात आणि 4a गुणिले 1 म्हणजे 4a. पुन्हा -4a - 2a म्हणजे 2a येतात इथं. आणि शेवटी 2a - 3a इथं -a येतात आणि गुणिले 1 म्हणजे -a येतो. याच्यामध्ये बघा 2a आणि -a हे -3a होतात आणि 4a - 3a म्हणजे 4a येतील. सॉरी a येतील. 4a - 3a इक्वल टू a येतो. आणि हा जो मॅट्रिक्स a आहे तो नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आहे, म्हणजे त्या मॅट्रिक्सचा आपल्याला इन्व्हर्स एक्झिस्ट होतो. तर बघा ए मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट हा ए आलेला आहे, जो नॉन झिरो आहे, नॉट इक्वल टू 0. डिटर्मिनंट इज नॉट इक्वल टू 0, डिटर्मिनंट ऑफ ए. तर बघा म्हणजे देअरफॉर ए इन्व्हर्स एक्झिस्ट, देअरफॉर ए इन्व्हर्स एक्झिस्ट. त्याच्यानंतर आपल्याला हा जो ए आहे त्याचा इन्व्हर्स किंवा त्याचा इन्व्हर्स फाइंड करण्यासाठी आपण या ठिकाणी रो मॅट्रिक्स रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करू. तर असं घ्या मग, कन्सिडर A इंटू ए इन्व्हर्स इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स. तर बघा आपण या ठिकाणी ए मॅट्रिक्स घेऊ. तर असं येईल इथं मग 1 1 1, पुन्हा 2 3 2 आणि शेवटचा रो आहे ए आणि 2a इंटू ए इन्व्हर्स इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स असा येईल 1 0 0 0 1 0 0 0 1. आता बघा आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे हा जो मॅट्रिक्स ए आहे त्याच्यामध्ये पहिला एलिमेंट 1 असावा, दुसऱ्या एलिमेंटच्या ठिकाणी इथं आपल्याला 0 आणायचं आहे आणि इथं सुद्धा 0 आणायचं आहे. तर आपण या ठिकाणी 2 ट्रान्सफॉर्मेशन इथं एकदाच करू. म्हणजे हा जो मॅट्रिक्स आहे रो 2 याच्या ठिकाणी 0 आणण्यासाठी याला 2 ने मल्टिप्लाय करू आणि त्याच्यातून मायनस करू. आणि हा जो ए आहे त्या ठिकाणी 0 आणण्यासाठी पहिल्या रोला ए ने मल्टिप्लाय करू आणि त्याच्यातून मायनस करू. तर असं येईल मग इथं बाय R2 टेन्स टू R2 मायनस 2 इंटू R1 अँड दुसरा असं येईल मग R3 टेन्स टू R3 मायनस a इंटू R1 वी गेट. तर या ठिकाणी आपल्याला असं मिळेल मग तर बघा मग पुढे असं येईल पहिला रो जशाला तसा 1 1 आणि 1. त्याच्यानंतर बघा R2 आहे 2 वजा 2 गुणिले 1 म्हणजे 2 गुणिले 1 2 येतो, 2 मायनस 2 0 येतो. त्याच्यानंतर या ठिकाणी 3 वजा 2 गुणिले 1 म्हणजे 2 येतो, 3 वजा 2 1 येतो. त्याच्यानंतर 2 वजा 2 गुणिले 1 2, 2 वजा 2 0 येतो. आता R3 मध्ये बघा या ठिकाणी R3 आहे a मायनस 2 सॉरी a गुणिले 1 म्हणजे a येतो आणि a मायनस a 0 येतो. त्याच्यानंतर R3 मध्ये आहे a, बघा सेम येते तर a मायनस a गुणिले 1 म्हणजे 1, a गुणिले 1 a येतो आणि a मायनस a 0 येतो. आणि शेवटचा एलिमेंट 2a मायनस a गुणिले 1 इथं येतो, 2a मायनस a येतो. आणि इथं x y z हा जशाला तसा राहतो. या ठिकाणी
काहीही चेंज होत नाही, आणि जर चेंज केला तर इथं चुकतं. मग त्याच्यानंतर बघा हे या ठिकाणी आपल्याला चेंज करायचं. R2 आहे 0 -2 गुणिले 1. इथं पहिला आपल्याला रोज जशाला तसं घ्यावं लागेल 1 0 0. त्याच्यानंतर R2 आहे 0 वजा 2 गुणिले 1, 2 येतो. 0 वजा 2 वजा 2 येतात. त्याच्यानंतर या ठिकाणी R2 आहे 1 1 वजा 0. इथं 0 गुणिले 2 म्हणजे 0 येतो. 1 वजा 0 1 येतात. आणि ह्या एलिमेंटमध्ये 0 वजा 2 गुणिले 0 0 वजा 0 येतो आणि 0 वजा 0 0च येतो. त्याच्यानंतर R3 मध्ये बघा, R3 आहे तर 0 वजा a गुणिले R1. याला a न मल्टिप्लाय करायचं आणि 0 मधून जर मायनस केलं तर इथं -a येतो. त्याच्यानंतर 0 0 -a गुणिले 0 हा 0 येतो आणि 0 - 0 0 येतो. आणि शेवटी इथं R3 मध्ये आहे बघा 1 वजा a गुणिले 0 0 आणि 1 वजा 0 म्हणजे 1 येतो. त्याच्यानंतर बघा हा जो या ठिकाणी 0 0 झाले, आपल्याला या ठिकाणी 1 आणायचा असतो, तो 1 आलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, हा जो 1 आहे त्याला 0 करायचं. तर त्याला 0 करण्यासाठी बघा ट्रान्सफॉर्मेशन असं घ्या, R1 टेंड्स टू R1 मायनस R2 करा. R1 मायनस R2 म्हणजे तो 1 - 1 0 होतो. वी गेट, आणि या ठिकाणी 0 आलेला ऑलरेडी आलेला आहे, त्याच्यामुळे तिथं काही करायचं नाही. तर बघा असं येईल मग पुढं 1 वजा 0 1 सॉरी 1 वजा 0 1 1 वजा 1 0 आणि 1 वजा 0 इथं 1 येतो. त्याच्यानंतर सेकंड आणि थर्ड रो जशाला तसा येतो. म्हणजे 0 1 0 0 0 a इंटू एक्स वाय झेड चा कॉलम मॅट्रिक्स एक्स वाय झेड. आणि इथं येईल मग, अरे इथं सॉरी एक्स वाय झेड येणार नाही, इथं ए इनवर्स येईल. तर चुकून झालं हे, कारण इथं ए इनवर्स येईल बरं का, हे चुकून झालं. इथं ए इनवर्स, कारण एक्स वाय झेड येणार नाही. एक्स वाय झेड हा आपल्याला नंतर मल्टिप्लाय केल्यानंतर येईल तो. आणि बघा इथं येईल मग, या ठिकाणी येईल बघा R1 आहे 1 वजा 2 वजा 2 अधिक 2 होतो आणि 1 अधिक 2 येतो. तिथं 1 अधिक 2 म्हणजे 3. त्याच्यानंतर 0 वजा 1 इथं वजा 1 येतो. त्याच्यानंतर 0 वजा 0 0 येतो. आणि सेकंड आणि थर्ड रो जशाला तसा, म्हणजे -2 1 0 1 आणि 0 इथं -a 0 आणि 1. त्याच्यानंतर आता बघा हा जो कॉलम आहे याच्यामधले आपल्याला अगोदर इथं 1 आणायचा, इथं 0 आहे आणि इथं 0 आणायचा आहे. तर याला काय करू आपण, R3 ला a न डिवाइड करू. म्हणजे असं येईल बाय R3 टेंड्स टू R3 अपॉन a वी गेट. तर मग असं येईल, पहिला रो जशाला तसा 1 0 1 पुन्हा 0 1 आणि 0. आता R3 ला आपल्याला a न डिवाइड करायचं आहे. 0 अपॉन a 0 येतो, 0 अपॉन a 0 आणि a अपॉन a येतो 1. इथं a इनवर्स इक्वल टू, इकडे बघा हा फर्स्ट आणि सेकंड रो जशाला तसा 3 - 1 0 -2 1 आणि 0. इथं बघा a न a ला -a अपॉन a -1 येतो, -1. त्याच्यानंतर 0 अपॉन a 0 येतो आणि इथं 1 अपॉन a म्हणजे 1 अपॉन a येतो, इथं 1 अपॉन a. त्याच्यानंतर आपल्याला हा जो 1 आहे त्याच्या ठिकाणी 0 आणायचे. तर त्या ठिकाणी 0 आणण्यासाठी ट्रान्सफॉर्मेशन असं यूज करायचं, R1 टेंड्स टू R1 मायनस R3 वी गेट. तर या ठिकाणी आपल्याला असं मिळेल मग, तर बघा मग या ठिकाणी असं येईल, आपल्याला R1 मायनस R3 करायचं आहे. 1 - 0 1 येतो, 0 - 0 0 - 0 0 येतो
आणि इथं येईल 1 - 1 0 येतो. आणि सेकंड आणि थर्ड रो जशाला तसा 0 1 0 आणि 0 0 1 इंटू ए इनवर्स. आणि इकडं येईल मग बघा 3 मायनस मायनस 1 म्हणजे तिथं होतो 3 अधिक 1 होतो आणि 3 अधिक 1 4 येतात. त्याच्यानंतर -1 -0 -1च येतो. पुढं बघा 0 - 1/a त्या ठिकाणी येतो -1/a. सेकंड आणि थर्ड रो जशाला तसा म्हणजे -2 1 0 -1 0 आणि 1/a असं येईल. त्याच्यानंतर बघा हा जो दिलेला मॅट्रिक्स ए होता तो पूर्णपणे आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट झाला आणि या ठिकाणी आपल्याला ए इनवर्स मिळतो. देअरफॉर ए इनवर्स इक्वल टू 4 - 1 -1/a -2 1 0 -1 0 आणि 1/a हा मिळाला आपल्याला ए इनवर्स. आता हा जो मिळालेला ए इनवर्स आहे त्यानं आपल्याला हे जे इक्वेशन आहे ax = b त्याला प्री मल्टिप्लाय करायचे. प्री मल्टिप्लाय करणं म्हणजे त्याच्या अगोदर मल्टिप्लाय करायचे. तर बघा प्री मल्टिप्लाय इक्वेशन ax = b बाय ए इनवर्स वी गेट. तर आपल्याला या ठिकाणी असं मिळेल मग तर बघा मग याला आपण प्री मल्टिप्लाय करू तर या ठिकाणी असं येईल ए इनवर्स ए इंटू x = ए इनवर्स इंटू बी. मग ए इंटू ए इनवर्स म्हणजे ए इनवर्स इंटू ए इंटू x = ए इनवर्स इंटू बी. इथं ए इनवर्स इंटू ए हा आयडेंटिटी मॅट्रिक्स येतो म्हणजे I इंटू x = ए इनवर्स इंटू बी. देअरफॉर मग इथं आपल्याला असं मिळेल x = ए इनवर्स इंटू बी. आपण आता या ठिकाणी मॅट्रिक्स ठेवून देऊ. x आहे x y z इक्वल टू ए इनवर्स आत्ताच आपण फाइंड केला आणि तो आहे 4 - 1 -1/a 4 - 1 -1/a. दुसरा रो आहे -2 1 0. थर्ड रो आहे -1 0 1/a इंटू मॅट्रिक्स बी. आणि मॅट्रिक्स बी हा आहे 1 2 आणि 4 चा कॉलम मॅट्रिक्स 1 2 आणि 4. आता आपण या ठिकाणी याचा मल्टिप्लिकेशन घेऊ. तर असं येईल बघा मग पुढं 4 × 1 4 अधिक -1 × 2 -2 येतात -2. नंतर -1/a इंटू 4 या ठिकाणी -4/a येतो. असं घेऊ प्लस -4/a. त्याच्यानंतर -2 × 1 -2 प्लस 1 × 2 2 येतो आणि 0 × 4 हा 0 येतो प्लस 0 येईल. त्याच्यानंतर -1 × 1 -1 प्लस 0 × 2 हा 0 येतो आणि शेवटी प्लस 1/a इंटू 4 या ठिकाणी 4/a येतो. आता याला सॉल्व करू आणि असं येईल मग पुढं 4 मायनस प्लस मायनस मायनस होतो 4 - 2 या ठिकाणी 2 येतो 2 प्लस या ठिकाणी आणि हा बघा प्लस मायनस मायनस होतो या ठिकाणी मायनस येईल -4/a -4/a. त्याच्यानंतर इथं -2 + 2 0 येतो आणि शेवटी -1 + 4/a -1 + 4/a. हे आला x y आणि z कॉलम मॅट्रिक्स. आता याचा आपल्याला इक्वल दाखवायचं.
बघा आता इथं आपण इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स घेऊ. बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स. इथं फर्स्ट याचा जो फर्स्ट एलिमेंट आहे तो फर्स्ट एलिमेंट सोबत इक्वल असतो, म्हणजे असं मिळेल मग देअरफॉर x इक्वल टू 2 - 4 अपॉन a. त्याच्यानंतर y इक्वल टू 0 येतो, y इक्वल टू 0. अँड आता इथं थर्ड एलिमेंट येतो म्हणजे z इक्वल टू -1 + 4 अपॉन a. याला आपण असं घेऊ z इक्वल टू 4 अपॉन a -1. आणि हे आपल्याला एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. बघा पुढचा प्रश्न असा आहे, सॉल्व द इक्वेशन्स 2x + y = 5 आणि दुसरं इक्वेशन 3x + 5y = -3 बाय युजिंग रिडक्शन मेथड. तर आता आपल्याला रिडक्शन मेथडनं हे दिलेले जे इक्वेशन आहे ते सॉल्व करायचे आहेत. तर बघा सोल्युशन. गिवन इक्वेशन घेऊ आपण. गिवन इक्वेशन्स आर, दिलेले इक्वेशन घेऊ 2x + y = 5 अँड दुसरं इक्वेशन आहे 3x + 5y = -3. आता हे जे इक्वेशन आहेत त्यांना आपण मॅट्रिक्स फॉर्म मध्ये घेऊ. बघा राईट दिस इक्वेशन्स, राईट these equations in matrix form. in matrix form. तर या ठिकाणी असं येतील मग मॅट्रिक्स फॉर्म त्याचा. पहिल्या रो मध्ये येतील 2 आणि 1, x आणि y चे कोएफिशिएंट 2 आणि इथं 1 आहे. त्याच्यानंतर 3 आणि 5 इथं येईल. इथे येतील x आणि y चा कॉलम मॅट्रिक्स आणि इक्वल टू इकडं कॉन्स्टंट ज्या टर्म आहेत त्यांचा मॅट्रिक्स इथं 5 आणि -3. आता जेव्हा आपण रिडक्शन मेथड यूज करतो त्यावेळेस आपल्याला हा जो मॅट्रिक्स आहे याच्यामधला यात पहिला रो जसाला तसा ठेवायचा आणि सेकंड रो जो आहे जेव्हा 2x2 चा मॅट्रिक्स असतो त्यावेळेस आपण सेकंड रो मधला कोणताही एक एलिमेंट 0 करायचा. 3/3 चा जर असेल तर सेकंड रो मध्ये 3/3 चा असल्यानंतर सेकंड रो मध्ये एक शून्य आणायचा आणि थर्ड रो मध्ये 2 शून्य आणायचे असतात. तर या ठिकाणी 2/2 चा मॅट्रिक्स आहे. तर आपल्याला हा जो सेकंड रो आहे त्याच्यामधला कोणताही एक एलिमेंट 3 असेल किंवा 5 असेल त्याच्या ठिकाणी आपल्याला शून्य आणायचा असतो. तर बघा मग पुढं डायरेक्ट घेऊ. आता इथं हा जो 3 आहे याच्या ठिकाणी किंवा आपण 5च्या ठिकाणी शून्य आणू. सोपं जाते आपल्याला, कारण 1 न 5 ला मल्टिप्लाय करायचं आणि त्यातून मायनस करायचा. तर बघा बाय R2 टेन्स टू R2 - 5 × R1. 5 ने ह्याला मल्टिप्लाय करायचं, सोपं जाते आपल्याला. वी गेट. तर बघा इथं पहिला रो जशाला तसा राहतो 2 आणि 1. मग इथं R2 आहे 3 वजा 5 × 2 10 येतात. 3 वजा 10 या ठिकाणी वजा 7 येतात. त्याच्यानंतर इथं 5 वजा 5 × 1 5, 5 वजा 5 0. आणि या ठिकाणी x आणि y जो आहे तो जशाला तसा राहतो x y. आणि इथं आता आपल्याला सेम तसंच करायचंय, म्हणजे पहिला तो एलिमेंट 5 जशाला तसा राहतो. नंतर इथं R2 आहे -3 मायनस 5 × 5 5 5 25 -3 -25 हे -28 येतात. -28. आता या ठिकाणी 0 आल्यानंतर हे जे दोन मॅट्रिक्स आहेत, हा मॅट्रिक्स आणि हा कोएफिशिएंट मॅट्रिक्स, या दोघांचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं. तर बघा डायरेक्टली घेऊ. बघा इथं काय येईल मग 2 × x 2x येईल प्लस 1 × y y येतो प्लस y. आणि नंतर -7 × x -7x आणि प्लस 0 × y 0 येतो इक्वल टू इथं 5 आणि -28. आता याला बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस, बाय इक्वॅलिटी
ऑफ मॅट्रिसेस वी गेट, तर या ठिकाणी आपल्याला असं मिळेल मग 2x + y = 5. 2x + y = 5 याला इक्वेशन 1 देऊ आणि त्याच्यानंतर -7x = -28. -7x = -28 याला असं घेऊ, मायनस इथं मायनस आणि मायनस हे इलिमिनेट होतात, इथं येईल 7x = 28 आणि याला आपण डायरेक्ट याला सॉल्व्ह करू, इक्वेशन देण्याची गरज नाही. हा 7 इकडे घ्या म्हणजे इथे येईल देअरफॉर x = 28/7. 7 × 7 7 × 28 म्हणजे देअरफॉर x = आला 4. x ची किंमत आली 4. आता ही जी आलेली व्हॅल्यू आहे किंवा किंमत आहे x ची, ती आपण इक्वेशन 1 मध्ये ठेवू. म्हणजे बघा पुट x = 4 इन इक्वेशन 1. वी गेट किंवा वी हॅव कोणतंही घ्या, वी गेट. तर इथं बघा आपण x या ठिकाणी 2 ठेवू म्हणजे इथं 2 × 4 अधिक y बरोबर 5. 2 × 4 8 येतात आणि ते 8 आपण राईट साईडला घेऊ म्हणजे असं येईल देअरफॉर y = 5 - 8 आणि 5 - 8 म्हणजे -3. देअरफॉर y = -3 आणि अशा प्रकारे आपण x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड केलेल्या आहेत. खाली लिहा असं, हेन्स x = 4 and y = -3 are required is the required solution. हे आहे रिक्वायर्ड सोल्युशन. इथं डी राहिलं. तर आता या ठिकाणी थांबू आणि याच्या नंतरचे जे 3/3 चा आपल्याला मॅट्रिक्स घ्यायचा किंवा 3 इक्वेशनचं घ्यायचं ते आपण